सातपूर बॅटरी चोरीचे गूढ उकलले. गुन्हे शाखा युनिट 2 कडून सराईत गुन्हेगार जेरबंद. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयशर गद्यांच्या बॅटऱ्या चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे. काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरातून आयशर गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडके यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी आणि अंमलदार या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. त्यात एक संशयित रिक्षातून बॅटरी घेऊन जाताना दिसून आला. पोलिसांनी सलग 5 दिवस तपास करत सुमारे 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि संशयित रिक्षाचा शोध लावला. तपास सुरू असताना पोलीस हवालदार अतुल पाटील व मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की संबंधित रिक्षा क्रमांक MH15FU 9812 वडाळा गाव येथील मनपा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ उभी आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अनिकेत गणेश पाटील याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, मुख्तार खान पठाण, बाळू शेळके, गुलाब सोनार, अतुल पाटील, मनोज परदेशी, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, ब्लू स्टार न्यूज, नाशिक.